मित्रांनो, जेव्हा सरकार लोकांना सांगायला लागतं की सोनं कमी घ्या, पेट्रोल वाचवा, तेव्हा समजून घ्या देश फक्त विकासाची चर्चा करत नाही तर आर्थिक दबावही अनुभवतोय. प्रश्न हा नाही आहे की त्यांनी सांगितलं, प्रश्न हा आहे की त्यांना हे सांगायची गरज का पडते. याचाच अर्थ सरकार कुठेतरी प्लॅनिंगमध्ये फेल झालेलं आहे. जर प्लॅनिंग चांगली झाली असती, जर पैसा व्यवस्थित वापरला गेला असता तर ही वेळ आली नसती. आणि जेव्हा एक पंतप्रधान हे असं वाक्य बोलतायत तर याच्याकडे दुर्लक्षित केलं गेलं नाही पाहिजे. कारण भारत अजूनही खूप गोष्टींसाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. आपण वापरत असलेलं पेट्रोल, डिझेल मोठ्या प्रमाणात आयात होतं, म्हणजे डॉलर बाहेर जातो. आपण खरेदी करत असलेलं सोनं तेही मोठ्या प्रमाणात बाहेरून येतं, म्हणजे पुन्हा डॉलर बाहेर जातो. आणि जेव्हा देशात सतत डॉलर बाहेर जातो तेव्हा रुपया कमजोर होतो. रुपया कमजोर झाला की महागाई वाढते, पेट्रोल महाग, वाहतूक महाग, भाज्या महाग, दूध महाग, सिमेंट, घर बांधणं सगळंच महाग. आणि मग सर्वात जास्त मार बसतो तो सामान्य माणसाला. आणि मोठे लोक आहे ना कुठेतरी निभावून नेतात, पण मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस EMI, फी, घर खर्च, औषधं, नोकरीची असुरक्षितता यातच अडकून राहतो. म्हणून जेव्हा सरकार लोकांना सांगतं की पेट्रोल वाचवा, सोनं कमी घ्या, तेव्हा त्यामागे फक्त पर्यावरण किंवा देशभक्ती नसते, तर आर्थिक दबावही असतो. पण इथे एक प्रश्न सामान्य माणूस विचारतो, मग जर परिस्थिती एवढी गंभीर आहे तर मग नेत्यांचे मोठमोठे ताफे का कमी होत नाहीत? अनावश्यक सरकारी खर्च का कमी होत नाहीत? विदेश दौरे, जाहिराती, कार्यक्रम यावरती नियंत्रण ठेवा ना. बचतीचा सल्ला फक्त सामान्य माणसालाच का देता? कारण शेवटी देश वाचवायचा असेल तर त्याची सुरुवात फक्त जनतेकडून नाही तर सत्तेत बसलेल्या लोकांकडूनही व्हायला हवी आहे.